प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. हे आता इंग्रजीमधून आपण बघणार आहोत. डे फर्स्ट, जी तारीख आहे ती तारीख सर्व विद्यार्थ्यांनी सारखीच लिहायची. ती तारीख डेट 1/7/2021 ही तारीख डे फर्स्टसाठी द्यायची. तर एक्झरसाइज लिहायचं आहे आणि हा एक्झरसाइज कशाच्या संदर्भात आहे तर सेटच्या संदर्भात. फक्त तुम्ही जो कॉन्सेप्ट जो आहे तो इथे लिहिला तरी चालेल. देन क्वेश्चन नंबर फर्स्ट, काय पहिला प्रश्न पहा. चूज द करेक्ट ऑप्शन्स फॉर द गिव्हन क्वेश्चन्स. या ठिकाणी याचा अर्थ असा होतो की खाली काही प्रश्न दिलेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे ऑप्शन्स दिलेत, पर्याय दिलेत, त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. पहिला प्रश्न काय पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रुप सेट. खाली काही ग्रुप दिलेत तर त्या ग्रुपपैकी सेट कुठला आहे. पहिला ग्रुप आहे डे ऑफ वीक. तर आपल्याला सेट म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. सेट इज नथिंग बट दिस इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाइन्ड थिंग्स. दिस इज द कलेक्शन ऑफ वेल डिफाइन्ड थिंग्स म्हणजे ते कलेक्शन आहे, पण कुणाचं. वेल डिफाइन्ड, व्यवस्थितपणे किंवा वेल डिफाईन त्यातल्या गोष्टी असणं गरजेचं आहे. जर समजा असं म्हटलं की हा हुशार विद्यार्थ्यांचा समूह आहे तर तो वेल डिफाइन्ड नाही. का वेल डिफाइन्ड नाही? कारण त्याच्या दृष्टीनं तो हुशार असतो, पण दुसऱ्याच्या दृष्टीनं तो ढ पण असू शकतो. किंवा श्रीमंत लोकांचा समूह आहे तर या ठिकाणी श्रीमंत किती आणि कोणाला म्हणायचं हा प्रश्न आहे, म्हणून तो जो काही गट आहे किंवा तो जो ग्रुप आहे तो वेल डिफाइन्ड नाही. तर बघूयात आपण. पहिला आहे डे ऑफ वीक, आठवड्याचा दिवस. आपल्याला आठवड्याचे दिवस डेफिनेट माहीत आहेत. दॅट इज वाय दिस इज नथिंग बट आवर आन्सर दिस ग्रुप इज द सेट. पुढचं आहे पहा, द हॅपी पर्सन इन द विलेज. तुमच्या गावातल्या किंवा गावामध्ये असणाऱ्या जे काही आनंदी लोक आहेत त्यांचा समूह आहे तर हे काही सेट होऊ शकत नाही. सिम्पल एक्झाम्पल्स फ्रॉम द बुक, तुमच्या पुस्तकातली सोपी गणितं हे पण सेट होऊ शकत नाही. स्मार्ट स्टुडंट इन स्कूल म्हणजे हुशार विद्यार्थी आपल्या शाळेतले, तर त्यांचा पण हा जो काही संच आहे तो होऊ शकत नाही. आपलं जे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, डे ऑफ वीक. P is a set of letters in the word college. Then which one of the following is set P in the listing form? या ठिकाणी इथं जो काही तुम्हाला P हा सेट दिलेला आहे तो अक्षरांचा आहे, कॉलेज या शब्दामधल्या अक्षरांचा. तर आपल्याला माहिती आहे सेट लिहिताना तुम्ही तुमचा जो काही सेट आहे तो P इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे आणि त्यातली अक्षर सी आहे, ओ आहे, एल आहे. परत एल लिहायचं का? परत एल लिहायचं नाही. एक अक्षर एकदाच लिहायचं, परत ते लिहायचं नाही. परत या ठिकाणी ई आहे, त्यानंतर जी आहे, परत ई लिहायचं का? तर परत ई लिहायचं नाही. याचा क्रम कसाही असला तरी चालेल. तर हा लिस्ट फॉर्ममध्ये मी लिहिलेला आहे. तर यातलं कुठलं जुळतंय? तर या ठिकाणी पहा COLL आहे म्हणजे हे येणारा हा ऑप्शन रॉंग आहे, हे उत्तर नाही आहे आपलं. CLE आहे, जी नाही याच्यामध्ये, हे पण उत्तर नाही आहे. डीमध्ये पाहिलं तर COLG, या ठिकाणी ई नाही, हे पण उत्तर नाही. म्हणजे हा सी पर्याय जो आहे तो आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी अँड आवर आन्सर इज इन दिस वे इन कर्ली ब्रॅकेट और आन्सर. देन क्वेश्चन नंबर थर्ड, इफ M is set of 3, 6, 9, 12, 15, 18. M is set of 3, 6, 9, 12, 15, 18. Then number of M मध्ये किती म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या N of M याचा अर्थ या M सेटमध्ये किती एलिमेंट आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 एलिमेंट आहेत. तर या ठिकाणी 6 कुठं आहे तर बी आन्सर जे आहे इज द राईट आन्सर. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. एलिमेंट इन द सेट M इज 6. देन क्वेश्चन नंबर प्रश्न दुसरा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये सेट आहेत आणि दुसरा जो कॉलम आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला रोस्टर मेथडनी ते सेट लिहायचं आहे. ए इज द सेट ऑफ prime numbers from 1 to 20. A is the set of all prime numbers. Therefore, A belongs to the set that is prime number 2,
3, 5, 7, 11, 17 and 19. All these are elements in set A. Then B is the set of letters in the word cricket. Therefore, B is the set of element, that is C, R, I, परत सी लिहायचं का तर लिहायचं नाही, K, E and last that is the T. Then C is the set of vowels in English alphabet. A, I, O, U, E. Then D is the set of number less than 50 and multiple of 4. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दोन अटी याच्यामध्ये आहेत. तो नंबर हा 50 पेक्षा लहान पाहिजे आणि तो मल्टिपल कुणाचा पाहिजे तर 4 चा पाहिजे. Therefore D is the set of 4, 8, all these are elements of set D. E is the set of perfect square numbers between 1 to 20. Therefore, E having the elements that are 1 is the perfect square, 4 is also perfect square, then 16, only 3 elements in the set E. तर या पद्धतीनं तुम्हाला सर्व एक्झरसाइज जे आहेत ते वहीमध्ये सोडवायचे आहे. फर्स्ट डे आत्ताच आपण पाहिला. सेकंड डे त्याची डेट जी आहे डे सेकंडची डेट आहे आणि त्याच्यामध्ये जो काही आपण भाग बघणार आहोत ते सबसेट बघणार आहोत. सबसेट कोणाला म्हणायचं तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सपोज हिअर इज द सेट ए. सेट ए हॅव्हिंग द एलिमेंट 1, 2, 3, 4 and another set B having the elements that is 1, 2. पहा, सेट ए मधले सगळे एलिमेंट, सेट बी मधले सर्व एलिमेंट जर सेट ए मध्ये असतील then we can say that B is subset of A. B is subset of A. and आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा एम्प्टी सेट असेल, समजा या ठिकाणी P हा एम्प्टी सेट आहे, P is the empty set. Empty set is always subset of a set. म्हणजे या ठिकाणी हा P जो आहे हा P सबसेट आहे A चा. एम्प्टी सेट जे आहेत ते सबसेट असतात, ही गोष्ट लक्षात ठेवा. देन एक्झरसाइज पहिला प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इफ A having the element 1, 2, 3, 4, 5, 6, B having the element 4, 6, 8, C having the element 1, 4, D having the element 2, 4, 6, then which of the following statement are false? पुढील पैकी कोणतं स्टेटमेंट किंवा विच इज म्हटलं तरी चालेल, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. पुढील पैकी कुठलं स्टेटमेंट हे रॉंग आहे ते आपल्याला काढायचं आहे. तर ते रॉंग स्टेटमेंट काय असणार आहे पहा. या ठिकाणी आपण पहिल्यांदा बघूया, बी मधले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का तर पहा या ठिकाणी हा जो काही 4 आहे तो 4 या ए मध्ये आहे, 6 जो आहे तो ह्या ए मध्ये आहे, परंतु 8 जो आहे तो ए मध्ये नाही. बी हा ए चा सबसेट होऊ शकत नाही. सी मध्ये पहा, सीतले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत का आहेत, 1 आहे, 4 आहे, सी हा बी चा सबसेट होऊ शकतो. डी मधले सगळे एलिमेंट आहेत का तर पहा 2 आहे का आहे, 4 आहे का तर आहे, 6 आहे का आहे. डीतले सगळे एलिमेंट ए मध्ये आहेत, म्हणजे डी सुद्धा ए चा सबसेट होऊ शकतो. फक्त बी जो आहे तो ए चा सबसेट होणार नाही. आता बघूयात आपण.
ए इज फॉल्स. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कुठलं विधान फॉल आहे, फॉल्स स्टेटमेंट मला काढायचं आहे. ए इज सबसेट ऑफ ए, इट इज करेक्ट, कारण ए हा स्वतःचा सबसेट असू शकतो. बी इज सबसेट ऑफ ए, बी हा एचा सबसेट आहे असं म्हटलंय, परंतु प्रत्यक्षात बी हा एचा सबसेट नाही. दिस इज द फॉल अँड आवर आन्सर बी इज करेक्ट. बी आन्सर, बी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. दॅट इज बी इज सबसेट ऑफ ए. हे फॉल आहे, ते फॉल मला लिहायचं आहे, लक्षात घ्या. D is subset of A, correct आहे. C is subset of A, this is also correct. Then question number second, if P is the set of element that is A, E, I, O, U, the which of the following set is subset of P? Which of the following set is subset of P? सबसेट कसा असतो, तर त्यातले सगळे एलिमेंट या ओरिजिनल याच्यामध्ये असणं आवश्यक आहे. पहा, ए आहे का, आहे. बी आहे का, नाही. हा जो काही आहे हा सबसेट होऊ शकत नाही. पुढे पहा, ई आहे का, ई पी मध्ये आहे. एफ आहे का, एफ नाही. हा पण याचा सबसेट होऊ शकत नाही. ओ आहे का, आहे. पी आहे का, नाही. हा पण त्याचा सबसेट होऊ शकत नाही. एम्प्टी सेट जो आहे तो एम्प्टी सेट प्रत्येक सेटचा सबसेट असतो. आवर आन्सर इज सी. That is, empty set is subset of every set. दूसरा प्रश्न. Then next question. Solve following sub questions. If A having the elements 2, 3, 5, 7, 11, then write any 4 subset of A. अतिशय सोपं आहे. पहिलं empty set हा सबसेट असतोच. Therefore, our answer in our answer empty set is subset of A. Then 2, 3 is subset of A. The next, that is 5, 7, 11 is the subset of A. Then 3, 5, 7 या प्रकारे तुम्हाला आणखी काही सबसेट याचे लिहिता येतील, पण मी या ठिकाणी 4च मला लिहायला सांगितले म्हणून मी 4 लिहिलेले आहेत. Which set is subset of which set? कोणता सेट कोणत्या सेटचा सबसेट आहे. इथं पहा, ह्या डायग्रामला म्हणायचं वेन डायग्राम. दिस इज अ वेन डायग्राम. हा डी सेट आहे आणि हा सी सेट आहे. डी मधले सगळे एलिमेंट ह्या सी मध्ये आहेत. दॅट इज वाय वी कॅन राईट हिअर डी इज सबसेट ऑफ सी. डी इज सबसेट ऑफ सी. नेक्स्ट क्वेश्चन. From following figure, write which set is subset of which set. कोणता सेट कोणत्या सेटचा सबसेट आहे. पहिल्यांदा आपण बघूया. Here is the line L and on this line L, point A, point B and point C. X काय, X is set of point on line L. म्हणजे X जो सेट आहे तो L लाईन वरच्या सगळ्या बिंदूंचा संच आहे, सेट आहे. Y is set of all points on segment AB. ह्या सेगमेंट ए बी वरचे जे काही पॉइंट्स आहेत त्यांचा सेट X आहे. आणि Z जो आहे सेट ऑफ ऑल पॉइंट्स ऑन सेगमेंट बी सी. ह्या बी सी वरचे हे जे काही पॉइंट्स आहेत, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जो X आहे, X म्हणजे लाईनवरचा असणारे सर्व पॉइंट. X लाईनवरती असणारे सर्व पॉइंट. देन Y सेगमेंट ए बी वरती असणारे सर्व पॉइंट. देन झेड जो सेट आहे तो सेगमेंट बी सी वरती असणारे सगळे पॉइंट आहेत. अँड टी जो सेट आहे तो रे बी ए वरती असणारे सर्व पॉइंट आहेत. यावरून मला ह्याचं उत्तर लिहायचंय. तर पहा, कोणता सेट कोणत्या पहिली गोष्ट, हे सगळे सेट जे आहेत Y, Z, T, all these are subset of X. Therefore, we can write here Y is subset of X, Z is subset of X, then T is subset of X. पुढे पहा, या ठिकाणी पहा रे जो आहे रे, आणि या ठिकाणी इथं आहे Y. Y is
सेगमेंट आहे आणि हा रे जो आहे तो काय आहे, रे हा रे मोठा आहे आणि तो त्या सेगमेंटमधलाच आहे. देअरफॉर वी कॅन राईट हिअर वाय इज सबसेट ऑफ पी. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला लिहिता येईल. तर आपण हा दुसरा जो आहे तो दुसऱ्या दिवसाचा पण अभ्यास केलेला आहे. देन वी आर गोइंग टू स्टडी अबाउट थर्ड डे. तो म्हणजे जॉमेट्रीच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. जॉमेट्रीमध्ये आपल्याला ज्या गोष्टी आपण पूर्वी पाहिल्यात दॅट इज द पॉईंट, लाईन अँड प्लेन याच्या संदर्भात हा एक्झरसाइज आहे आणि त्याची तारीख सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. त्याची डेट जी आहे ती 3/7/2021. तर ही तारीख सर्व विद्यार्थ्यांनी लिहायची. डे थर्ड आहे त्याचा तो एक्झरसाइज आहे. इथे प्रश्न लिहायचा राहिला. प्रश्न काय पहा, सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ ड्रॉइंग. ह्याच्या आकृत्याकडून आपल्याला उत्तर लिहायचे. पहिला प्रश्न पहा, हाऊ मेनी लाईन्स कॅन पास थ्रू एनी गिवन पॉईंट. एक पॉईंट दिलाय तर त्या पॉईंटमधून किती रेषा जातील. तर पहा या ठिकाणी हा जो पॉईंट आहे तो ए पॉईंट आपण घेऊया. तर ए पॉईंटमधून किती लाईन्स जाऊ शकतील. ही लाईन यल आहे, या ठिकाणी लाईन यम आहे, या ठिकाणी लाईन टी आहे. अशा किती लाईन जातील असं तुम्हाला वाटतं. इन्फायनाईट मेनी लाईन्स. उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, इन्फायनाइटली मेनी लाईन्स पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट. इन्फायनाइटली मेनी लाईन्स पासिंग थ्रू गिवन एनी पॉईंट. तर हे याचं उत्तर असेल. दुसरा प्रश्न पहा, हाऊ मेनी लाईन्स कॅन पास थ्रू एनी टू गिवन पॉईंट्स. दोन बिंदू दिलेत. सपोज हिअर इज अँड हिअर इज द पॉईंट क्यू. या दोन बिंदूमधून जाणाऱ्या रेषा तर किती जातील पहा. 1 and only 1 लाईन, एकच रेषा या दोन बिंदूमधून जाऊ शकते. देन आवर आन्सर इज एनी टू गिवन पॉईंट्स. काय पहा पुढचा प्रश्न, हाऊ मेनी प्लेन्स कॅन इन्क्लुडेड अ लाईन अँड अ पॉईंट आउटसाइड द लाईन. म्हणजे एक रेषा आणि रेषे बाहेरील बिंदू मधून जाणारी किती प्रतलं असतील. तर त्याचं उत्तर आहे एक. 1 and only 1 प्लेन कॅन पासिंग थ्रू these line and point outside the line. Suppose here is the line, here is the point P and here is the line L. तर या दोघांमधून जाणारी किती प्रतलं असणार आहेत. देअर इज ओनली वन प्लेन. एक्झॅक्टली वन म्हटलं तरी चालेल. 1 and only 1 plane can passing through a line and a point outside the line. Can any 3 points be coplanar. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोप्लेनर याचा अर्थ काय. कोप्लेनर याचा अर्थ एकाच प्रतलात असणारे आणि एकाच प्रतलात नसणाऱ्यांना काय म्हणायचं, नॉन कोप्लेनर. कोप्लेनर अँड नॉन कोप्लेनर. तसं ही 3 पॉईंट, हे 3 पॉईंट कसे आहेत हे दिलेलं नाही मला. 3 पॉईंट सुद्धा दोन प्रकारे असू शकतात. समजा एकाच रेषेवरती 3 पॉईंट्स असतील तर त्याला काय म्हणायचं, कोलिनियर. आणि जर ते एकाच रेषेवरती नसतील तर त्याला म्हणतात नॉन कोलिनियर. यस, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी. दुसरी आकृती पहा, पॉइंट एक्स, पॉइंट वाय अँड पॉइंट झेड. तर ह्याच्यामध्ये हे कोलिनियर पॉईंट्स आहेत आणि हे नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत. तरी सुद्धा त्याच्यातून एक प्रतल जे आहे ते जातच. प्रश्न, इफ पुढचा 2 लाईन्स इंटरसेक्ट इच अदर देन दे आर कोप्लेनर. तर लक्षात घ्या, जर समजा दोन रेषा एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील, समजा ही एक रेषा आहे यल आणि ही दुसरी रेषा आहे यम,
हे दोन्ही एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर ते को प्लेनर आहेत का, एक प्रतलीय आहेत का? यस. तर याचं उत्तर आहे यस, आर कोप्लेनर. पुढचा प्रश्न, व्हॉट विल बी द इंटरसेक्शन सेट ऑफ प्लेन अँड लाईन? समजा या ठिकाणी एक प्लेन आहे आणि एक लाईन आहे. तर ह्याचं इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे काय असेल? तर पहा, इथं जे आहे ते इंटरसेक्शन होतंय या दोघांचं. देअरफॉर देअर इज अ पॉइंट. सेट ऑफ इंटरसेक्शन इज अ नेक्स्ट पॉइंट. प्रश्न 7वा पहा, व्हॉट इज द इंटरसेक्शन सेट ऑफ टू प्लेन्स? या ठिकाणी पहा, अनेकदा प्रश्न विचारलेला आहे. इज द प्लेन and here is the another plane. तर बा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची आकृती आहे आणि आकृती अत्यंत महत्त्वाची, अनेकदा परीक्षेला विचारली जाते. तर पहा, व्हॉट इज द इंटरसेक्शन सेट ऑफ टू प्लेन्स? याचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल, इज अ लाईन. हिअर इज द लाईन. दिस इज द इंटरसेक्शन सेट ऑफ टू प्लेन्स. तर या पद्धतीनं आपण 3 एक्झरसाइज बघितले आहेत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा मी सांगतोय, हे जे काही एक्झरसाइज आहेत त्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायच्या आहेत. डे बाय डे तुम्हाला रोज तुमचे वर्ग शिक्षक जे आहेत ते मराठी मीडियममधून त्याचे PDF पाठवतात. त्या वाचायच्यात, समजून घ्यायच्यात आणि तुम्हाला जर समजा ते इंग्रजीमधून त्याच्या डे बाय डे एक्झरसाइज लिहिता आल्या तर त्या लिहायचं आहे. नाहीतर मी तुम्हाला अशा पद्धतीनं फक्त डे बाय डे एक्झरसाइज आहेत त्या इंग्रजीमधून समजून सांगणार आहे. जर समजा याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर तुम्ही डायरेक्टली मला फोन करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.